मंत्र्यांना उत्तर देण्याला जमत नव्हतं. औषधं देखील खोटी येत होती. ते खेकड्या मंत्र्यांनी जो घोटाळा करून ठेवला होता ते असा भयानक घोटाळा करून ठेवला होता की औषधं खोटी आलीच तर, पण माझ्या आजोबांच्या नावाने म्हणजे आपले वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जो दवाखाना उघडलेला आहे, हे आपलं स्वप्न होतं, हे आपली वचन होतं. ते त्यांनी वचनपूर्ती करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात पण घोटाळा केला. तुम्ही विचार करा, तिथे औषधं नाहीत, डॉक्टर बिचारी काम करतात, रेसिडेंट डॉक्टर काम करतात, नर्सेस काम करतात. अधिवेशनाच्या काळात डीनला बोलवलं जातं, डीनला 4-4 तास विधान भवनात बसवलं जातं. का तर मंत्र्यांना उत्तर देता यावी म्हणून. पण त्याच डीनना जे पाठबळ या खात्यांकडून मिळालं पाहिजे, नगर विकास खात्याकडून मिळालं पाहिजे, आरोग्य खात्याकडून मिळालं पाहिजे, मुंबई महानगरपालिकेकडून मिळालं पाहिजे, तुम्ही आज जाऊन त्यांना विचारा हे तुम्हाला पाठबळ मिळतंय का? आपण आंदोलन केली, केईन मध्ये केलं, जेजेला केलं, तिकडचे सगळे डॉक्टर्सने सोबत घेऊन केलं. कारण एखादा पेशंट तुमच्या समोर आल्यानंतर जर औषधच नसतील तर तुम्ही त्याला देणार तरी काय? पण तिथे आज तुम्ही गेलात ते एक्सरे फिल्म नाहीये, MRI स्कॅन साठी 1-1 महिना वेटिंग वर आहे, तुम्हाला IV फ्लुइड्स मिळत नाहीये. डॉक्टर आणि डीनने सांगितलं जाते की CSR मधून तुम्ही खरेदी करा, आमच्याकडे देण्यासाठी पैसे नाही आहेत. पण जे CPD सेंट्रल परचेस डिपार्टमेंट ज्याच्या इथे नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलंय, तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला हे माहितीच असेल, ज्या CPD सेंट्रल परचेस डिपार्टमेंट ज्यांनी खरोखर औषधं घ्यायला पाहिजे, विकत घ्यायला पाहिजे, ज्यांचं कामच मुळात हे आहे की आपले सगळे दवाखाने असतील, आपले सगळे आरोग्य केंद्र असतील, आपले सगळे हॉस्पिटल्स असतील, इथे औषधाचा पाठपुरावा करून तिथे सगळा पुरावा करणं गरजेचं आहे. ते न करता पुरवठा करणं गरजेचं आहे, ते न करता ह्या सेंट्रल परचेस डिपार्टमेंटला कशात लावलंय तर स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यात लावलंय. मिंदेंनी हे पूर्ण खातं जे आहे, ज्यांनी औषधाचा पुरवठा केला पाहिजे, विकत घेऊन पुरवठा हे सगळ्या हॉस्पिटलला केलं पाहिजे, तेच खातं वापरलं तर स्ट्रीट फर्निचरसाठी. जो घोटाळा मी केस टाकली आहे लोकायुक्त मध्ये आहे, तिथे लढत आहे, मी एकटा लढत आहे, कारण मुंबईचा पैसा मी वाया जाऊ देणार नाही. पण स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा, असा भयानक घोटाळा, 10,000 कुंड्या विकत घेतात झाडांच्या, पण झाडं कुठची लावणार त्याच्यात त्यांना माहितीच नाही. 30,000 बेंच घेणार आहेत, लावणार कुठे कोणालाच माहिती नाही. तसाच सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा, की वेंडिंग मशीन घेणार पण सॅनिटरी पॅड त्याच्यात कुठचे लागणार हे आम्हाला माहितीच नाही. एवढं निर्लज्जपणे हा सगळा कारभार चाललेला आहे. आरोग्य खातं आपण पाहतो भयानकपणे कोसळलेलं आहे. आणि आजच मी पाहतो ना, सगळ्या मुंबईमध्ये तुम्ही पाहा ना, प्रत्येकाला आज सर्दी खोकला ताप आहे ना, पोट बिघडलेलं आहे, कोणातरी सर्दी झालेली आहे, अलर्जी, धूळ कुठेतरी आहे, वातावरण बघा तुम्ही, हवामान बघा, उत्तर द्यायला आज मुंबईमध्ये कोणी आहे का? कोणी नाही. आज राज्य सरकार म्हणून असेल, महानगरपालिका हे 3 वर्ष घेतलीच नाही आणि हिंमतच नाही. माझ्या कानावर जे ऐकू येतंय त्यांना मेच्या शेवटी निवडणुका घ्यायच्या, कारण यांचं कॅल्क्युलेशन असं आहे भाजपचं की मे मध्ये आपला कोकणी माणूस जातो गावात, कोल्हापूरचे जातात गावात, महाराष्ट्रातले आपल्या आपल्या गावी गेल्यानंतर मुंबई जिंकण्याचा एकमेव त्यांचा कार्यक्रम हाच आहे की मेच्या शेवटाला निवडणुका घ्यायच्या. तयार आहात का लढायला की गावी जाणार? पण तुम्हाला सांगतो नाही, पुढे तुम्हाला अजून सांगतो, अजून सांगतो, नुसतं आरोग्य खात्याची वाट नाही लावली आहे. इथे किती लोकांनी, आता तिसरं म्हणजे आपण मुंबईला आर्थिक कणा म्हणतोय, देशाची आर्थिक राजधानी म्हणतो ना आपण. परवाकडे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री सांगितले की नाव मुंबई फायनान्शियल टाइम इज ओव्हर, कॅपिटल एकदम बिलकुल ओव्हर. सांगितलं त्यांनी की मुंबईची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची वेळ संपलेली आहे. त्यांना आता नैना सिटी बांधायची आहे. प्रश्न एकच आहे, नैनामध्ये तो आहे, तो अदानीचा आहे की कोणाचा, हा विचार करायला पाहिजे. कारण ते त्यांच्या एअरपोर्टच्या बाजूलाच आहे. खरं तर त्या एअरपोर्टचं नाव श्री दिबा पाटील विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ देण्याची आपण मागणी केली होती. आपला ठराव आहे, पण अजूनही केंद्र सरकारने तो ठराव मान्य केलेला नाही. कदाचित ते शेवटी देतील अदानी एअरपोर्ट म्हणून, करू द्यायचं नाही आपण तर आहोत तिथे लढायला. पण ते नैना सिटी होऊ दे ना, खरोखर